यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत अखेर मोठा राजकीय उलटफेर घडला असून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड झाली आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे बंडखोर नितीन भुतडा तसेच अपक्ष उमेदवार साजिद बेग आणि काँग्रेसचे नगरसेवक सय्यद फारूक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने चतुर्वेदी यांचा मार्ग मोकळा झाला। महायुतीत बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केलेल्या नितीन भुतडा यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांसमोर अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली। यापूर्वी अपक्ष उमेदवार साजिद बेग आणि सय्यद फारूक यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने मैदानात केवळ दुष्यंत चतुर्वेदी हेच उमेदवार उरले आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे। या घडामोडींमुळे पालकमंत्री संजय राठोड आणि दुष्यंत चतुर्वेदी यांनी आखलेली बिनविरोध निवडीची रणनीती यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती। दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नितीन भुतडा यांनी आपण भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे सांगितले। पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री मदन येरावार यांच्या निर्देशाचे पालन करून आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शिवसेना पक्षाचे आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये महायुती राज्यामध्ये कार्यरत आहे आणि महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाली होती। उमेदवारी अर्ज दाखल झाला होता आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक सक्षमपणे लढवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सर्व महायुतीतल्या पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे जेवढे काही आमचे मतदार आहे त्यांना या ठिकाणी बोलून या निवडणुकीला समोर जाणार होतो। परंतु संख्याबळ नसल्यामुळे खरं तर महाविकास आघाडीने या निवडणुकीमध्ये त्यांचं पूर्वीपासून नियोजन नव्हतं। कसं तरी निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं त्यांनी उमेदवार धरून बांधून या ठिकाणी पुढं आणला। परंतु त्याच उमेदवाराला जेव्हा सत्य परिस्थिती लक्षात आली तेव्हा आपला टिकाव लागणार नाही, आपल्याजवळ मतं नाही, अशा पद्धतीची जाहीर कबुली देऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यानंतर मात्र जे काही आमच्या महायुतीतले दोन उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून त्यांनासुद्धा बोलण्यात आलं। मी सुद्धा त्यांना विनंती केली आणि त्यांनीसुद्धा आज उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि मी ही निवडणूक अविरोध झाली त्याबद्दल सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो। आणि बऱ्याच गोष्टी निवडणूक लागल्यानंतर गैरसमज होतात।